मार्चच्या संपानंतर सरकारी रुग्णालयांच्या प्रमुखांवरती नवी जबाबदारी आता येऊन ठेपलेली आहे। त्यामुळे प्रत्येक दिवशी रुग्णालयाचे डीन अर्थात अधिष्ठाता यांना रुग्ण कक्षाची पाहणी करावी लागणार आहे। इतकंच नाही तर या पाहणीचा व्हिडिओ तयार करून तो मंत्रालयात संबंधित विभागाला पाठवायचा देखील आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी जेजेचे डीन डॉक्टर तात्याराव लहाने आता आपल्यासोबत आहेत। डॉक्टर, प्रॅक्टिकली हा निर्णय खरंच शक्य आहे असं वाटतंय तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की प्रधान सचिव महोदयांनी जो निर्णय घेतला आहे की आम्ही तसं राऊंड घेतच असतो। म्हणजे अधिष्ठाता हे दररोज एक राऊंड नक्की घेतात, सकाळचा राऊंड किंवा दुपारचा राऊंड, आणि त्याचे 2 राऊंड घेऊन मला असं वाटतं की पाठवल्याने त्याचा फायदा नक्की होणार आहे। कारण एका संस्थेचा प्रमुख जर फिरत असेल आणि तो पाहत असेल तर मला असं वाटतं की ते शिस्त करण्यासाठी चांगलं आहे। कारण मी आता गेली 7 वर्षे रोज सकाळी आणि रोज रात्री 10 वाजता राऊंड घेतो। त्यामुळे मला असं वाटतं की आमच्याकडे 7 वर्षात असा एकही इन्सिडेंट घडला नाही। तर मला वाटतं की त्याचा आता याच्यात आणखी काही जास्त असं काही जबाबदारी दिलेली नाही की याचा एव्हिडन्स पाठवा। तर काही ठिकाणी मला असं वाटतं की ते एव्हिडन्स म्हणून आपण फोटो किंवा व्हिडिओ लोड केले तर तो राऊंड घेतला असं कळेल। म्हणून मला असं वाटत नाही की हे काही चूक आहे, हा फार चांगला निर्णय आहे। आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं कुठलेही असे निर्णय चांगले घेतले तर जास्तीत जास्त रुग्णांना कशी सोय देऊ शकू, डॉक्टरांना कसं संरक्षण देऊ शकू हे खूप महत्वाचं आहे। मात्र डॉक्टर, अशा रुग्णालयांची संख्या खूप मोठी आहे। त्यांनी जो आदेश दिलेला आहे पाहणी करा, व्हिडिओ बनवा आणि तो पाठवा, खरंच अशा पद्धतीने देखरेख करणं शक्य होणार आहे प्रॅक्टिकली विचार केला तर? त्यांनी सर्व दवाखाना प्रधान सचिव महोदयांनी नाही सांगितले की जिथे जिथे सेन्सिटिव्ह एरिया आहेत, म्हणजे कॅज्युअलिटी आहे, पीसीयू आहे, एनआयसीयू आहे, पीआयसीयू आहे, तर जिथं जिथं म्हणजे पेशंट सिरियस पेशंट असतात त्या भागाला भेट द्यायची आहे। आणि त्या भागाला भेट देऊन तिथं लोक जमलेत का, जास्त जमाव आहे का, एखादा सिरियस झालाय का, याहीपेक्षा आणखी पुढे जाऊन की तिथल्या डॉक्टरांना आम्ही सांगितलंय की तुमच्याकडे असं वाटलं की पेशंटचे नातेवाईक खूप आले, आम्हाला बोलवा। म्हणजे आपला हे काही करून पेशंट आणि डॉक्टरांचा नातेवाईकाचा दुवा साधायचा आपला, आणि सिनियर मोस्ट गेला मनुष्य तर ते हे शक्य होईल असं मला वाटतं। डॉक्टर, अजून एक छोटासा प्रश्न उपस्थित होतोय। तुम्ही म्हणालात की तुम्ही आधीपासून अशा पद्धतीने कक्षांमध्ये फेरी मारता, सगळं कामकाज बघता, मग अशा वेळी त्याचा व्हिडिओ बनवून पाठवणं, अशा पद्धतीने डीन वरती अधिकची जबाबदारी टाकून त्यांच्यावरती अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय असंही वाटतंय? की मला असं वाटतं की ही मला चांगली गोष्ट वाटते की त्याचा एव्हिडन्स आहे ना, हा आपण त्याचा एव्हिडन्स ठेवतोय की आपण राऊंड घेतला। उलट जे अकाउंटेबल आहेत त्यांचं जास्त अकाउंटेबिलिटी वाढेल आणि मला वाटतं की ते काम करता असं वाटेल, असं काही जास्त जबाबदारी पडली असं मला नाही वाटत आहे। बरं डॉक्टर, धन्यवाद, तुम्ही आपली प्रतिक्रिया एबीपी माझाकडे दिली त्याबद्दल।